झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचे आणि पक्के घर मिळायला हवे. नवी मुंबईतील झोपडपट्टी वासियांना त्यांच्या घरांची आणि त्याखालील जमिनीची मालकी द्यावी. तसेच शासनाने म्हाडाच्या धर्तीवर झोपडपट्ट्यांचा विकास करावा अशी मागणी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. गणेश नाईक यांचा सोमवारी ऐरोलीतील भाजपा जनसंपर्क कार्यालयात जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदने दिली. यापैकी अनेक निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून गाव, गावठाण, शहर, झोपडपट्टी परिसर, औद्योगिक परिसर, LIG, MIG, सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या. याप्रसंगी पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा निपटारा करण्यात आला. त्यानंतर आमदार नाईक यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नवी मुंबईची निर्मिती करण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्तांनी आणि स्थानिकांनी कवडीमोल भावात त्यांच्या जमिनी सिडकोला दिल्या. नियमानुसार गावठाण विस्तार योजना सिडकोने राबवली नाही. 12.5% योजना पूर्ण केली नाही. काळाच्या ओघात कुटुंबांचा विस्तार झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी राहण्यासाठी घरे आणि उदरनिर्वाहासाठी वाणिज्य बांधकामे केली. आजपर्यंतची अशा प्रकारची सर्व बांधकामे नियमित करावी. प्रकल्पग्रस्तांना घरांचा आणि त्याखालील जमिनीचा मालकी हक्क द्यावा. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या म्हाडाच्या धर्तीवर शासनाने विकास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई.